हॅलो सुमित बेटा, आम्ही काही वेळातच रेल्वे स्टेशनवर पोहोचत आहोत. तिकडून सुमित म्हणाला, ओके बाबा, मी पण ऑफिसमधून निघतोय. 10 मिनिटात मी तुम्हाला स्टेशनवर घ्यायला येतो. तोपर्यंत तुम्ही दोघे वेटिंग रूममध्ये बसा. असं म्हणत सुमितने तिकडून कॉल डिस्कनेक्ट केला. ट्रेनमध्ये बसलेले मनोहरजी आणि त्यांची पत्नी सविताजी यांनीही त्यांच्या बॅगा आणि सुटकेस मोठ्या उत्साहाने उचलल्या. कारण आता दिल्ली स्टेशन येणार होते. गाडीनेही आता तिचा स्पीड कमी केला होता. सविताजी मनोहरजींना म्हणाल्या, ही 5 वर्ष कसे निघून गेले हे कळलंसुद्धा नाही. आता आपला गुड्डूही बोलू लागला आहे. मनोहरजी हसले आणि म्हणाले, हो, जर त्यांनी फोनवर सांगितले नसते की बाबा 5 दिवसांनी माझा वाढदिवस आहे तर मी आलो नसतो. 3 वर्षांच्या लहानशा गुड्डूने आपल्या गोड आणि निरगास आवाजात आपल्या आजोबांना वाढदिवसासाठी बोलावले होते. तेव्हा मनोहरजी नाकारू शकले नाहीत. मग आपली सर्व नाराजी विसरून त्यांनी दिल्लीला येण्याचा निर्णय घेतला. जर गुड्डूने आपल्याला सांगितले नसते तर आपण आलोच नसतो, असे मनोहरजींचे मत होते. मनोहरजी सविताजींना म्हणू लागले की या 5 वर्षात सुमित आणि नेहाने एकदाही फोन केला नाही. अहो, विनाकारणच तुम्ही स्वतःला त्रास का करून घेत आहात? आता झालं गेलं ते विसरून जावा. मुलं आपापल्या कामात व्यस्त असतात. दोघांनाही ऑफिसला जावे लागते आणि आपण इथे येऊन काय केले असते? एकतर ते दोघेही घरात नसतात. ठीक आहे, आता तुम्ही त्याला घ्यायला बोलवले आहे ना, मग उगीच कशाला टेन्शन घेता? आणि ऐका, गुड्डूच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये काहीही झाले तरी जास्त टेन्शन घेऊ नका. शहरातले वातावरण वेगळे असते. इथले राहणीमान, खानपान हे गावच्या तुलनेत खूप वेगळे आहे. यावर मनोहरजी म्हणाले, हो, मला माहीत आहे. मी काय पहिल्यांदाच दिल्लीला येत आहे का? चल, आता प्लॅटफॉर्म आले आहे. आणि हो, माझ्या मागे सावकाश उतर, गडबड करू नको. मनोहरजी त्यांची सुटके सोडत ते ट्रेनच्या दरवाजामध्ये येऊन उभे राहिले. सविताजीही त्यांच्या मागोमाग बॅग आणि पाण्याची बाटली घेऊन चालत होत्या. 5 वर्षांपूर्वी दिल्लीत कामाला आलेला त्यांचा मुलगा सुमितने दिल्लीतच गुपचूप नेहाशी लग्न केले होते. मनोहरजी आणि सविताजी यांना जेव्हा कळले की त्यांच्या मुलाने दिल्लीतच एका मुलीशी प्रेमविवाह केला आहे, तेव्हा त्यांना त्याचा खूप राग आला होता. आता सुमितच्या लग्नाच्या 5 वर्षानंतर सुमितचा मुलगा गुड्डू 3 वर्षांचा झाल्यावर त्याच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील एका मोठ्या हॉटेलमध्ये एका भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सुमित आणि नेहाने त्यांना निमंत्रण देण्याची केवळ औपचारिकता पार पाडली होती. पण नातवाच्या आग्रहाखातर मनोहरजी आणि सविताजी हे गुड्डूच्या वाढदिवसाला दिल्लीला येण्यास तयार झाले. ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबताच मनोहरजी सविताजींचा हात धरून प्लॅटफॉर्मवर उतरले. त्यानंतर ते स्टेशनवर असलेल्या बाकावर जाऊन बसले. तेव्हा त्यांनी सुमितला फोन केला आणि म्हणाले, बेटा, किती वेळात येतो? आम्ही स्टेशनवर उतरलो आहोत. तिकडून सुमित म्हणाला, अहो बाबा, फक्त अर्धा तास लागेल. तोपर्यंत तुम्ही वेटिंग रूममध्ये बसा आणि तोपर्यंत चहा वगैरे प्या. मी आता ऑफिसमधून निघत आहे. यावर मनोहरजी सुमितला म्हणाले, तू अजून ऑफिसमधून निघाला नाही का? तू तर म्हणत होता 10 मिनिटात येतो. सुमित असे बोलल्यावर मनोहरजींना सुमितचा खूप राग आला. अहो बाबा, एक इम्पॉर्टंट फाईल साईन करायची होती. 20-25 मिनिटात मी तुमच्यापाशी पोचतो. एवढे बोलून सुमितने तिकडून फोन कट केला. मनोहरजी स्वतःशीच बडबडत वेटिंग रूमकडे निघाले. अजून सुमित ऑफिसमधून निघालासुद्धा नाही आणि म्हणत होता की त्याला अजून अर्धा तास लागेल. ही काही पद्धत आहे का? सविताजी म्हणाल्या, अरे देवा, आता काय झाले? तुम्ही बडबड का करत आहात? येईल तो काम करत आहे, फिरत तर नाही ना? यावर मनोहरजी म्हणाले, तुझ्या अशा वागण्याची मला तुझी चीड येते. प्रत्येक वेळेस सुमितचीच बाजू घेत असते. अगं, त्याला माहीत होतं की आज आपण येणार आहोत. मग तो आपल्याला घ्यायला स्टेशनवर गाडी पाठवू शकत नव्हता का? आज गुड्डूचा वाढदिवस आहे, मग त्याने सुट्टी घ्यायला हवी होती ना? यावर सविताजी म्हणाल्या, सुट्टी घ्यायची काय गरज आहे?
बड्डेचा कार्यक्रम तर हॉटेलमध्ये आहे. सर्व काही तयारी करणे हॉटेलवाल्यांची काम आहे. आपल्याला काही फक्त पैसे द्यायचे आहे आणि हॉटेलमध्ये जायचे आहे. यावर मनोहरजी चिडून म्हणाले, आता बास कर. चल, पलीकडच्या साईडला प्लॅटफॉर्म आणि वेटिंग रूम पण तिकडेच आहे. मनोहरजी सुटकेस ओढत चालू लागले. पायऱ्या चढून ते पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचले. वेटिंग रूममध्ये आल्यावर दोघांनीही तोंड हातपाय धुवून एक एक कप चहा घेतला. सुमारे अर्ध्या तासानंतर मनोहरजींनी पुन्हा सुमितला फोन केला. हो बाबा, आत्ता निघालो आहे. हॉटेलमध्ये काही ॲडव्हान्स पैसे भरून मग स्टेशनवर पोहोचतो. फोन खिशात ठेवत मनोहरजी गप्प बसलेले पाहून सविताजी म्हणाल्या, काय झालं? चहाचा घोट घेत घेत मनोहरजी म्हणाले, अगं, तो आता हॉटेलला जातोय, त्यानंतर इथे येईल. बरं ठीक आहे, येईल तो. तुम्ही काळजी करू नका. आणि आता तर फक्त 11:30 वाजलेत. अजून तर पूर्ण दिवस पडलाय. वाढदिवसाचा कार्यक्रम तर संध्याकाळी 7च्या नंतर सुरू होणार आहे. त्यानंतर जवळपास 1 वाजला होता आणि ते दोघेही बसून बसून कंटाळले होते. तेव्हा मनोहरजींनी पुन्हा सुमितला फोन केला. बराच वेळ फोनची रिंग वाजत राहिली. 2-3 वेळा फोन करूनही सुमितने काही फोन उचलला नाही. तेव्हा मनोहरजी रागाने म्हणाले, बघ, आता तो माझा फोन उचलत नाही. मग सविताजी मनोहरजींना समजू लागले, तुम्ही उगाच चिडचिड करून घेऊ नका. कदाचित तो ट्रॉफिकमध्ये अडकला असेल. त्याने गाडी चालवावी की तुमचा फोन उचलावा. यावर मनोहरजी म्हणू लागले, अर्ध्या तासात येतो म्हणाला होता आणि आता 1.5 तास होऊन गेला आहे, तरी महाशय अजून आले नाहीत. मनोहरजींच्या चेहऱ्यावर अजूनही संतापाचे भाव स्पष्ट दिसत होते. सविताजी म्हणू लागल्या, दिल्ली इतकी मोठी आहे, लोकही तितकेच असणार आणि गाड्याही तितकेच असणार. त्यामुळे तो ट्रॉफिकमध्ये अडकला असावा. उगाच नाही दिल्लीला आपल्या देशाची राजधानी म्हणत. तेवढ्यात मनोहरजींचा फोन वाजला. मनोहरजींनी लगेच फोन उचलला. हॅलो, अरे कुठे आहेस? सुमितने उत्तर दिलं, सॉरी पप्पा, मी ट्रॉफिकमध्ये अडकलो आहे. किती वेळ लागेल माहीत नाही. मी नेहाला कॉल करून सांगतो, ती तुम्हाला घ्यायला येईल. तिचं ऑफिस स्टेशनजवळच आहे. जर तिचे ऑफिस स्टेशनजवळ आहे तर मग तू तिला आधी सांगू शकत नव्हतं का? ठीक आहे, आम्हाला बसून बसून कंटाळा आलाय. असे म्हणत मनोहरजींनी फोन ठेवला आणि ते सविताजींच्या जवळ येऊन बसले आणि नेहाची वाट पाहू लागले. वाट बघत बघत 1 तास असाच निघून गेला. सुमारे 3 वाजले होते. तेव्हा संयम गमावून मनोहरजी म्हणाले, मला खूप भूक लागली आहे आणि माझ्या गोळ्याही मला घ्यायच्या आहेत. हे लोक कसले नाटक करत आहेत माहीत नाही. ऑफिसजवळ असूनही सुनबाई अजून येऊ शकली नाही. चांगलेच आम्हाला फसवायचे काम चालू आहे. सविताजी म्हणाल्या, अहो, सुमितने आपल्याला त्याच्या घरचा ॲड्रेसही सांगितला नाही. नाहीतर आपण स्वतः तिथे गेलो असतो. तुम्हाला खूप सहज राग येतो. कुणी आपले काम पूर्णपणे सोडून इथे कसे येऊ शकते? येईलच तो. असो, आपण तिला पहिल्यांदाच बघू. आत्तापर्यंत मी तिला फक्त फोटोमध्ये पाहिले आहे. बरं, आता काहीतरी खावा, म्हणजे पोटाला जरा बरे वाटेल आणि तुम्हाला तुमच्या गोळ्यासुद्धा घेता येईल. असं म्हणत सविताजींनी बटाट्याची भाजी, पुरी आणि लोणचे डिस्पोजल प्लेटमध्ये काढले आणि ते ताट मनोहरजींना दिले. त्यांना खूप भूक लागली होती, म्हणून सर्व काही विसरून मनोहरजींनी बटाट्याची भाजी आणि पुरी खाल्ली. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर त्यांनी काही वेळानंतर 1 कप चहाची ऑर्डर दिली आणि मग ते परत नेहाची वाट पाहू लागले. सुमारे 20 मिनिटांनी सुमितने पुन्हा कॉल केला. हॅलो पप्पा, नेहा आता स्टेशनवर पोहोचत आहे. कृपया तुम्ही चौकशी कार्यालयाजवळ जाऊन थांबा. मनोहरजींनी ताबडतोब सविताजींना उठवले आणि त्यांची सुटकेस बॅग वगैरे घेऊन ते चौकशी कार्यालयाजवळ पोहोचले. सुमारे अर्धे तास चौकशी कार्यालयाजवळ उभे राहून कंटाळा आल्यावर ते जवळच्या बाकावर जाऊन बसले आणि घड्याळाकडे बघत ते सविताजींना म्हणाले, बघ, 3:30 वाजले आहेत आणि या लोकांना आपली जरासुद्धा काळजी नाही. तेव्हा अचानक सविताजींच्या पोटात दुखू लागले. सविताजींच्या चेहऱ्याकडे बघत मनोहरजी म्हणाले, तू ठीक तर आहेस ना? सविताजी वेदनेने तोंड फिरत म्हणाल्या,
मला कळत नाही का अचानक मला पोटदुखी आणि डोकेदुखीचा खूप त्रास होऊ लागला आहे. यावर मनोहरजी म्हणाले, आपण वेटिंग रूममध्ये जाऊ आणि तू तिथे थोडा वेळ आराम कर. नेहा आल्यावर मी तिला तिथे बोलवतो. अहो, तुम्ही सुमितला तिचा नंबरही विचारला नाही. त्यानंतर दोघेही वेटिंग रूममध्ये परतले. सविताजींना मनोहरजींनी बाकावर झोपवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत इतर प्रवासी येऊन बसले होते. तिथे फक्त बसण्यापुरतीच जागा उरली होती. मनोहरजींनी बाहेर येऊन पुन्हा एकदा सुमितला फोन केला, पण त्याचा नंबर नॉट रिचेबल येत होता. त्यामुळे थकून मनोहरजी एका कोपऱ्यात जाऊन बसले. आता 4:30 वाजले होते. सविताजींच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की त्यांची वेदना वाढत आहे. आता मनोहरजींना काळजी वाटू लागली होती. त्यांनी पुन्हा एकदा सुमितला फोन केला. हॅलो बेटा, तुझ्या आईची तब्येत बिघडली आहे, लवकर ये. तिकडून एका महिलेचा आवाज आला. तुम्ही कोणाला फोन केला आहे आणि तुम्ही कोण आहात? बेटा, मी सुमितचे वडील. तू नेहा आहेस ना? हो, मी नेहा, पण मी तुम्हाला ओळखत नाही. आणि हा सुमित कोण आहे? एवढे बोलून कॉल कट झाला. मनोहरजी आश्चर्यचकित होऊन म्हणाले, थोड्या वेळेपर्यंत या नंबरवर सुमित बोलत होता आणि आता अचानक रॉंग नंबर कसा काय झाला? त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि संतापाचे भाव स्पष्ट दिसत होते. सविताजीसुद्धा आत्तापर्यंत रडकुंडी आल्या होत्या. मनोहरजी काही औषधे घेण्यासाठी स्टेशनच्या बाहेर गेले. इकडे तिकडे बघूनही त्यांना मेडिकल काही दिसले नाही. तेव्हा त्यांनी ये जा करणाऱ्याला विचारून थोड्या अंतरावर असलेल्या मेडिकल स्टोअरमध्ये पोहोचले. पण मेडिकलवाल्यांनी असे कोणतेही औषध देण्यास नकार दिला आणि आधी डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला. मनोहरजींना वाईट वाटत होते. इकडे तिकडे बघत त्यांनी रस्ता क्रॉस केला आणि स्टेशनच्या दिशेने निघाले. मग खिशातून फोन काढून सुमितला पुन्हा फोन केला. हॅलो सुमित बेटा, तुझ्या आईची तब्येत बिघडली आहे, कुठे आहेस तू? त्यांचे बोलणे पूर्ण होण्याच्या आधीच तिकडून ती व्यक्ती म्हणाली, सॉरी, रॉंग नंबर. हे ऐकून ते गप्प झाले आणि नाराज चेहरा घेऊन ते स्टेशनवरून वेटिंग रूममध्ये आले. वेदनेने सविताजी अजूनही कणत होत्या. सविताजी मनोहरजींना विचारू लागल्या, सुमितला अजून किती वेळ लागेल? मनोहरजी काहीच बोलले नाही. फक्त सविताजींना एवढेच विचारले की तुला खूप त्रास होतो का? सविताजींनी फक्त हो मध्ये मान हलवली आणि त्यानंतर सविताजींनी पुन्हा विचारले, सुमितला अजून किती वेळ लागेल? तेव्हा मनोहरजी म्हणाले, तो येईपर्यंत आपण बाहेर एखाद्या डॉक्टरांना दाखवून येऊ. त्या म्हणाल्या, अहो, सुमित कधी येणार? तुम्ही का टेन्शन घेता? सुमितला येऊ द्या, तो घेऊन जाईल मला हॉस्पिटलमध्ये. नजर चोरत मनोहरजी सविताजींना म्हणाले, माहीत नाही तो कधी येईल आणि अजून किती वेळ तू हे सहन करणार. चल, आपण बाहेर जाऊ, नक्कीच कोणते तरी हॉस्पिटल दिसेल. सविताजी कसेबसे उठून उभ्या राहिल्या, पण पायात ताकद नसल्यामुळे त्यांना चालता येईना. त्या म्हणू लागल्या, मला असे वाटते की माझ्या पायात जीव उरला नाही. मनोहरजी म्हणाले, अगं धीर धर, चल, मी तुला आधार देतो. नाही, सोडा, मला झोपायचे आहे. सविताजींनी डोळे मिटले आणि बाकावर लोळू लागल्या. मनोहरजी खूप अस्वस्थ झाले होते. कसे तरी सविताजींना तिथेच आडवे करून त्यांनी फोन काढला आणि अनिच्छेने सुमितचा नंबर डायल केला. पण आता फोन नॉट रिचेबल लागत होता. सविताजींचा वेदनाने ग्रासलेला चेहरा पाहतात असहाय्य मनोहरजींचे डोळे भरून आले. वेटिंग रूमचा एक सहाय्यक बराच वेळ त्यांची अवस्था पाहत होता. मनोहरजी रुमालाने आपले डोळे पुसत होते. तेव्हा तो सहाय्यक त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, काय झाले काका, काही प्रॉब्लेम आहे का? मनोहरजींनी ओल्या डोळ्यांनीच आपली सर्व कथा त्या सहाय्यकाला सांगितली. तेव्हा तो म्हणू लागला, अहो काका, तुमच्या बोलण्यावरून असे वाटत आहे की कदाचित तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला घेऊन जाणार नाहीत. यायचे असते तर ते आत्तापर्यंत कधीच आले असते. मला माहीत आहे की तुम्ही बरेच तास त्यांची वाट पाहत आहात. आता तुम्ही माझे ऐका. आधी काकूंना डॉक्टरांकडे घेऊन जावा आणि मग गाडीत बसून घरी परत जावा. ही शहरे जितकी मोठी तितकी तिथल्या लोकांची मने लहान आहेत. माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, मी त्यांना बोलावून घेऊन येतो. एवढे बोलून तो सहाय्यक निघून गेला.
मनोहरजी सविताजींच्या चेहऱ्याकडे बघत राहिले आणि त्या सहाय्यकाचे शब्द आठवत राहिले. सुमारे 10 मिनिटांनी ते सहाय्यक डॉक्टरांसह परतले. डॉक्टरांनी चेकअप करून काही औषधे लिहून दिली आणि प्रिस्क्रिप्शन मनोहरजींना दिले. मनोहरजींनी डॉक्टरांना फी विचारली, पण डॉक्टरांनी फी घेण्यास नकार दिला. तुम्ही माझ्या आईवडिलांसारखे आहात. तुम्ही त्वरित माझ्यासोबत येऊन औषधे घ्या. माझे मेडिकल स्टोअरही इथे जवळच आहे. मनोहरजी डॉक्टरांच्या मागे जायला उठले तेव्हा सहाय्यक म्हणाले, काका तुम्ही मावशीजवळ बसा, मी औषधे घेऊन येतो. डॉक्टर आणि सहाय्यकाला जाताना पाहून मनोहरजींना आश्चर्य वाटले की या शहरात जिथे आपले लोकही परके झाले आहेत आणि या शहरातले हे अनोळखी लोक आपल्याला मदत करत आहेत. मनोहरजी सविताजींच्या जवळ जाऊन बसले. सुमारे 15-20 मिनिटांनी सहाय्यक परत आला आणि त्याने मनोहरजींच्या हातात औषधे दिली. मनोहरजींनी सविताजींना उठवले आणि ते त्यांना औषध देऊ लागले. सहाय्यक अजूनही जवळच उभा होता. तो मनोहरजींना म्हणाला, तुम्ही आज सकाळीच बरे लिहून आलात ना? यावर मनोहरजी म्हणाले, हो हो. मनोहरजींचे बोलणे पूर्ण होण्याआधीच सहाय्यक म्हणाला, मी तुम्हाला पाहिलं होतं. आता तीच ट्रेन तासाभराने याच प्लॅटफॉर्मवर परत येईल. माझा एक सल्ला ऐका, तुम्ही परत तुमच्या गावी जावा. तुमचा मुलगा तुम्हाला काही घ्यायला येणार नाही. इतक्या वेळात तुम्ही गावाला जाऊन परत आला असता. पण बघा, इतक्या वेळ होऊनसुद्धा तुमचा मुलगा तुम्हाला घ्यायला आला नाही. सहाय्यकाचे बोलणं पूर्ण होण्याआधीच मनोहरजींनी खिशातून 500 रुपयाच्या 2 नोटा काढल्या आणि त्याच्याकडे दिल्या आणि म्हणाले, बेटा औषधाचे पैसे घे आणि आमच्या दोघांसाठी रिटर्न तिकीटही आण. सहाय्यक पैसे घेऊन निघून गेला. सविताजींना औषधाने आता थोडे बरे वाटू लागले होते. काही वेळाने सहाय्यक तिकीटे घेऊन आला. त्यानंतर बरेलीकडे परत जाणारी ट्रेनही प्लॅटफॉर्म येऊन थांबली होती. सहाय्यकाने त्यांना ट्रेनमध्ये आरामात बसवल्यानंतर त्यांनी सविताजींना काही बिस्किटे आणि फळे आणून दिली आणि त्यांच्याजवळ बसून आपल्या कुटुंबाबद्दल बोलू लागला. ट्रेनने आधीच निघण्याचा हॉर्न दिला होता. सहाय्यकांनी दोघांनाही त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे चरण स्पर्श करून तिथून निघून गेला. फोनची रिंग ऐकून मनोहरजींनी फोन उचलला तेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवरून हळूहळू पुढे जाऊ लागली होती. सुमित तिकडून फोनवर विचारत होता, हॅलो बाबा, तुम्ही कुठे आहात? सॉरी, रॉंग नंबर, असे म्हणत मनोहरजींनी फोन बंद केला आणि वेगाने मागे जाणाऱ्या स्टेशनला खिडकीतून पाहू लागले. कधीकधी आपली रक्ताची लोकं परकी होतात आणि परकी लोकं कामी येतात. मित्रांनो, ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा.